परिस्थितीच्या माराने दोघे एकत्र आले. आता सिनेमाचं नाव काय होईल मला माहित नाही. कसा झेंडा घेऊ हाती असा सिनेमा होऊ शकतो. सभापती महोदय, सदर विषयावर मला योग्य आणि आवश्यक बोलण्याची संधी द्यावी. सभापती महोदय, सन्माननीय सदस्य प्रणय फुके साहेब यांनी एक अतिशय महत्त्वाचा विषय सदनासमोर मांडला आणि मग त्यांनी ज्या 3 अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केल्या त्यामध्ये स्पेसिफिकली ते असं म्हणाले की या सगळ्या विषयावर हात खाली करा, मॉनिटरिंग करायला कुठली समिती आपण नेमणार का, नंबर 1. नंबर 2, या विषयावर असलेले निर्देशक असो, कलाकार असो, निर्माते असो, या सगळ्यांना समज असा शब्द त्यांनी वापरला. समज देण्यासाठी बैठक घेणार का, आणि नंबर 3, याच्यावर काही बंधन आणणार का. सभापती महोदय, अतिशय स्पष्ट सांगायचं झालं तर सन्माननीय सदस्य फुके साहेबांच्या प्रश्नाचा रोख आणि हेतू योग्य असला तरी राज्य शासन अशा कुठल्याही पद्धतीचं सेन्सॉर्ड, बंधन, मर्यादा कायद्याच्या बाहेरच्या आणण्याच्या विचारात नाही. नंबर 1. नंबर 2, ज्या पद्धतीने हा प्रश्न मांडला आणि तो विशेषतः राजकीय पुढाऱ्यांच्या बाबतीत मांडलाय आणि त्यांच्याबद्दल गैरसमज होऊ नये, भावना दुखवू नये, विलन हा शब्द त्यांनी वापरला. हे खरंच आहे की कोणालाच ठरवून विलन दाखवण्याची गरज नाही. राजकीय पुढाऱ्यांना तर बिलकुल नाही, पण ते कोणालाच नाही, कुठल्या स्त्रीला नाही, कुठल्या मुलाला नाही. त्या पात्रामध्ये काम करणाऱ्या कुठल्याही अशा पात्राला विलन दाखवण्यासाठी सिनेमा निर्मिती होत असेल तर ती चुकीचीच आहे. आणि त्याच्याबद्दल पुढचा उद्देश त्यांनी असं मांडलं की अभिव्यक्ती स्वातंत्र्य 19(1)(अ) आणि मग पुढचा दाखला दिला 19(1)(2). आणि त्यात जर समाज भावना दुखत असतील तर माननीय सभापती महोदय, आपल्यालाही अवगत आहे, सदस्यांनाही अवगत आहे, आपल्याकडे पूर्वी आपल्याला भारतीय दंडसंहिता ज्याला म्हणायचो, ज्याला आता न्यायसंहिता म्हणतो, त्या अंतर्गतमध्ये या व्यवस्था आहेत. हा दुसरं उत्तर आहे. तिसरं, खाली बसा सदाभाऊ, आता चालले मंत्री बोलतायत, प्लीज. काय तुम्हाला दिसतायत ना चाची शेजार सगळ्यांना. माझ्या उत्तरावरच जर सेन्सॉर होणार असेल तुम्ही लक्ष तर आपण मला प्रोटेक्शन दिलं पाहिजे. आणि त्यामुळे या सगळ्यावर समाज भावना दुखू नये, कोणाचाही अपमान होऊ नये, गैरसमज असंविधानिक होऊ नये. आणि म्हणून यासाठी अध्यक्ष सभापती महोदया, आपल्याला माहिती आहे की सिनेमॅटोग्राफ ॲक्ट 1952 याखाली सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन या अंतर्गत सर्टिफिकेशन होतं, जी केंद्र सरकारच्या कायद्याअंतर्गत व्यवस्था आहे. आणि केवळ आकडाच सांगायचं झाला तर या ठिकाणी मला मुद्दामून ज्याचा उल्लेख करावासा वाटतो की आपल्याकडे सर्व भाषा मिळून 2024-25 मध्ये एकूण सेन्सॉर झालेले चित्रपट 15,444 आहेत. आणि सभापती महोदया की यामध्ये जर तक्रार प्राप्त झाली, पुढारी असेल, कुठला पदावरचा असेल, संविधानिक किंवा अन्य कुठल्याही पद्धतीने किंवा अन्य हिंसात्मक असेल, समाज भावना भडकवणारा असेल तर त्याला तक्रार करता येते आणि त्याच्यावर अपीलसुद्धा होतं आणि एखादा सिनेमाचं सर्टिफिकेशन कॅन्सलसुद्धा होत असतं. हा सिनेमाचा भाग झाला. आणि म्हणून राजकीय पुढाऱ्यांच्या बाबतीमध्ये आपण जो प्रश्न उपस्थित केला आणि अपेक्षा व्यक्त केली की बाबा समाजामध्ये याच पद्धतीचा चित्र निर्माण केलं जात आहे का, तर सभापती महोदय, मराठी व हिंदी सिनेमामध्ये राजकीय व्यक्ती, नेते, लोकप्रतिनिधी यांचे राजकारणाचे चित्र करण्याची परंपरा मोठी आहे आणि ती सकारात्मकपणे आणि नकारात्मकपणे आहे. तर आपल्याला असं म्हणता येणार नाही की केवळ नकारात्मकतेनेच सिनेमे बनत आहेत असं आपल्याला म्हणता येणार नाही. पण नकारात्मक असतील तर त्याला CBFC सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन किंवा आपल्या न्यायसंहितेअंतर्गत कारवाई करण्याचा अधिकार आहे. सभापती महोदय, खरं आहे तुम्ही जे मांडल्या त्यामध्ये एक 70-80-90चं दशक होतं की ज्यामध्ये रांगडा, बेरकी राजकारणी असला दाखवला जायचा आणि त्यामध्ये तो स्थानिक राजकारणामध्ये
स्त्री लंपटपणा असेल, गुन्हे असतील, ऐका ना प्रवीण भाऊ, किंवा या सगळ्या पद्धतीने हे रांगणा आणि बिरकी असं राजकारणी दाखवून त्या 70, 80 आणि 90च्या दशकामध्ये आपल्याला आठवत असेल, विशिष्ट मराठी सिनेमात निळो फुले असेल, राजशेखर असेल, आता तत्कालीन परिस्थितीमध्ये ते बरोबर असेलही 70, 80, 90च्या दशकात, पण सिनेमा राजकारण्यांचा विषय चालला आणि त्यामुळे आपल्या मनावर ज्याचा प्रभाव आहे त्याचा उल्लेख मी केला पाहिजे असं नाही. मी प्रश्नातला रोग जो आहे त्याचा उल्लेख करतोय. आणि सभापती महोदया, मला हेही मान्य करायला लागेल की मधल्या काळामधली एक संस्कृती झाली ज्यामध्ये जे जे नकारात्मक आहे, जे अमंगल आहे, जो लोकविरोधी आहे, ते सगळं एका पक्षाची सिस्टीम आणि त्या अर्थाने ते दाखवलं जायचं आणि म्हणून त्याच्यातनं सुद्धा एक समज त्या काळामध्ये होत गेला. पण आपल्याला हे नाकारता येणार नाही, त्याचा उल्लेख आता अमोलजींनी केला की जब्बार पटेलांचा सिनेमा सिंहासन, की ज्या सिनेमामध्ये अंतर्गत राजकारणातल्या त्यावेळेला आपण म्हणू की बाबा लोकांना त्यातली जास्तीची माहिती व्हावी म्हणूनचे सिनेमे झाले. काही प्रत्यक्षदर्शी चित्रणाचे प्रसंग त्या सिंहासनामध्ये आपल्याला दिसतात. राजकारणावर प्रभावी भाष्य केलेत असे सिनेमे आपण पाहिलेत, ज्यामध्ये नामदार, मुख्यमंत्री गणपत गावडे, गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा, पुन्हा गोंधळ, पुन्हा मुजरा, नागरिक, रोंदळ, हे राजकारणावर प्रभावी स्पष्टता मांडणारे सुद्धा काही सिनेमा त्या ठिकाणी झाले. काही सिनेमा असे झाले की ज्यामध्ये राजकारणामध्ये दोन पक्ष वेगळे झाले आणि मग आता कोणता झेंडा घेऊ हाती, मग झेंडा नावाने झाले. आता हा भाग वेगळा, परिस्थितीच्या माराने दोघे एकत्र आले. आता सिनेमाचं नाव काय होईल मला माहीत नाही, कसा झेंडा घेऊ हाती असा सिनेमा येऊ शकतो. पण अशाही पद्धतीचे सिनेमे त्या ठिकाणी आले. काही नकारात्मक पण आले, पण ते काही अंशी खरी आणि ज्याला आपण म्हणू राजकीय सत्य व इतिहास जनतेसमोर मांडणारे आले. मग ज्यामध्ये आपण म्हणू की काश्मीर फाईल आहे, केरळा स्टोरी आहे, ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर आहे, इमर्जन्सी आहे, ताशकंद फाईल आहे, असे सिनेमे झाले की ज्यामध्ये सत्य किंवा राजकीय इतिहास दाखवण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला आणि लोकांनी त्यामध्ये सभापती महोदया दाद सुद्धा दिली, आपल्या लक्षात असेल. आणि सभापती महोदया, काही ठिकाणी राजकीय नेत्यांची प्रतिमा सकारात्मक दाखवणारे असे सिनेमे आले. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की आपल्याला सरसकट असं विधान करणं आणि त्याच्यावर निर्णय करणं याची चर्चा करावी लागेल. म्हणून आजचा दिवस माझा हा 2013चा सिनेमा आहे. तो एक मुख्यमंत्री एका वृद्ध कलाकाराला त्याला लागणारी सरकारी योजनेतून घर मिळवून देणं याच्यावर आधारित सकारात्मक केलेला सिनेमा आहे. आणि मग या सिनेमात काम करून ज्याला आपण राजकीय पुढारी म्हणून ज्यांनी काम केलं पण त्यांना प्रथित यश मिळालं असे प्रसाद ओक, निळू फुले, अरुण सरनाईक, रजनीकांत, कमल हसन असे बरेच झाले. त्या ठिकाणी थांबा, इनपुट तुम्ही नका देऊ, मी प्रिपेअर्ड आहे, कळलं का. आणि सभापती महोदय, त्यामध्ये काही राजकीय नेत्यांची नकारात्मक प्रतिमा जी आपण म्हणालात अशामध्ये सिंगम, नायक, राजनीती, सरकार असे बरेचसे सिनेमे झाले ज्याचे काही उल्लेख तुम्ही केला. आणि म्हणून सिंहासनाचा उल्लेख केला, तुम्ही गप्पा मारत होतात त्यावेळेला, मी बोललो. आणि त्यामुळे दोन्ही अर्थाने सिनेमे दाखवले गेले. आता प्रभाव राजकीय नेता दाखवला योग्य की अयोग्य, त्यामुळे जनतेत प्रभाव पडतो का, आता या प्रश्नाचं उत्तर सिनेमा म्हणून घ्यायचं असेल तर आपल्याला त्याचा बिझनेस काय झाला, त्याला लोकांनी किती पाहिलं, चाहलं हे बघायला लागेल. आणि मग सभापती महोदय, काही उदाहरणं त्याची आहेत की ज्यातला आपल्याला इन्फरन्स हा काढता येईल की आपला जो रसिक आहे, प्रेक्षक, तो चोखंदळ आहे, तो आपल्या यातलं योग्य तर ठरवतो. आणि मग ते कसं, तर आता बघा एक सिनेमा निघाला, हा व्यक्तिगत कोणावर आरोप नाही आहे, मी सिनेमाचं विश्लेषण देतो भाई. आणि म्हणून मग संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील सिनेमा निघाला, 4 कोटीचा खर्च झाला, बॉक्स ऑफिसवर कलेक्शन 62 लाख झालं, लोकांनी त्यांची दाद ठरवली. मग आपण बघू धर्मवीर 2022, 8 कोटीचा सिनेमा झाला, त्याच्यातनं बिझनेस झाला 25 कोटीचा, लोकांनी आपली चाहत त्या ठिकाणी दाखवली. मग ठाकरे 2019ला निघाला, बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावर 30 कोटीची निर्मितीचा खर्च होता
32 कोटी निर्मितीपेक्षा जास्ती इन्कम झालं. सभापती महोदय, ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर 21 कोटी खर्च झाला, लोकांनी चाहत केली, 27 कोटी कमाई झाली. PM नरेंद्र मोदी 2019ला निघाला, इन्व्हेस्टमेंट 8 कोटीची 28 कोटीची कमाई झाली. अजून एक सिनेमा निघाला, तो प्रवीणच्या जवळचा आहे, एक नंबर, कोणाचा होता मला माहीत नाही, पण त्याच्यावर खर्च झाला 7 कोटी आणि कमाई झाली 2.5 कोटी. लोकांचं रिजेक्शन पण दिसलं. आणि त्यामुळे सभापती महोदया, लोकांना राजकीय नेता, त्याचं आयुष्य किंवा पात्रातला राजकीय नेता यातना मिळालेल्या गोष्टींवर समाजावर काय प्रभाव पडतो रसिक म्हणून, याचं विश्लेषण मी फक्त मांडलं.